आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. गणपती गज अष्टपती भूपती प्रजापती अष्टप्रधान वेष्टित प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज के जय हर हर महादेव. जय महाराष्ट्र. मित्रांनो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आतापर्यंत हिंदवी स्वराज्यात असताना बरेच किल्ले लढले आणि बरेच किल्ले जिंकले. अशा या महापुरुषाचा जन्म हा जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि आज आम्ही त्या किल्ल्याची भेट घेणार आहोत. मनामध्ये प्रचंड आनंद उत्साह आहेच. त्यावेळेस निजामशहाच्या हातात तो किल्ला होता 1616 आणि 1617 कालावधीमध्ये. त्यानंतर महाराजांचा जन्म त्या किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630ला झाला. त्यानंतर तो किल्ला हा आपल्या हिंदवी स्वराज्यात आला. तिथे त्यांच्यावर आपल्या जिजाऊंचं संगोपन झालं, त्यांच्यावर संस्कार करण्यात आले आणि आपल्या महाराष्ट्राचा राजा ह्या किल्ल्यावर जन्मलाय. तर आम्हाला तिथे भेट देण्यात खूप आनंद वाटतोय. आम्ही आता चाललोच आहोत. तुम्ही पण चला आमच्याबरोबर. हा पूर्ण पार्किंग स्लॉट आहे आणि इथे पार्किंग करून आम्ही आता गड चढायला सुरुवात करतोय. ही पार्किंगची पावती अशा पद्धतीने दिली जाते. 20 रुपये शुल्क आहे बाईकचे. एंट्री गेट करताच हा इकडे शिवनेरीचा इतिहास दिलाय. पायथ्याजवळच आहे हे. गडाचा हा सुंदर एंट्रन्सचा भाग, हा पूर्ण किल्ला आणि हा त्यावेळच्या पायऱ्या, बसण्यासाठी उत्तम सोय. महादरवाजा, शिवनेरीचा हा महादरवाजा गडाच्या सुरुवातीलाच. हे पूर्ण जुन्नर तालुका. गडाचा आतील भाग. मी आता गणेश दरवाजाच्या जवळ आहे. गडावर पायथ्यापासून अंदाजे एक 410 पायऱ्या आहेत आणि वर गड पूर्ण चढण्यासाठी तुम्हाला एक 1 ते 1.5 तास लागतो. हा गणेश दरवाजा आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हा माझ्या मागे पूर्ण जुन्नर तालुका तुम्हाला दिसेल. काही ठिकाणी हे असे भाग आहेत जिथे तुम्ही समतोल रस्ता आहे, जास्त कष्ट लागणार नाही. पण काही अशा मोठमोठ्या पायऱ्या आहेत, तिकडे तुम्हाला थोडा त्रास होईल. पण मराठे कधी थांबत नाही. तर चला पुढे जाऊया आपण.
जय भवानी, जय भवानी, हर हर. त्या काळचं बांधकाम तुम्ही हे पाहू शकता. हे त्या काळचे दरवाजे तुम्ही पाहू शकता. अभेद बांधकाम. जे कोणी तोडू शकत नाही असे मजबूत बांधकामाचे हे दरवाजे. आणि हा दरवाजाच्या आतील भाग. छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळाकडे शिवाई मंदिर आणि शिवनेरी लेणी इकडे आपण आता चाललोय. इथून चढायचंय. वर गडावर ह्या गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत 2, ही एक आणि इथे वरती मावळ्यांसाठी पाण्यासाठी हा असा बंदोबस्त गडावर केला होता. गडावर असणारं हे शिवाई मंदिर इथे आता आम्ही आलोय. दगडाच्या बांधकामाने बनवलेलं हे अतिशय सुंदर आपला भगवा पडताना आणि हे शिवाई मंदिर. पुरातत्व बांधकाम. गडावर हे एक धान्य कोठार आहे. इथून 10 मिनिटाच्या अंतरावर शिवरायांचं जन्मस्थळ आहे. त्याच्या खालोखाल हे कोठार आहे धान्यांचं, जिकडे त्या काळी धान्य साठवलं जात होतं. हा कोठारामधला आतमधला भाग, तिथे धान्य ठेवलं जायचं. दगडांचं पूर्ण बांधकाम आहे. जन्म ठिकाणी आलात तर हे वरती एक जिजाऊंचं मंदिर पाहायला मिळेल तुम्हाला. मंदिराला लागूनच हा समोर दिसतोय तेच शिवरायांचं जन्मस्थळ आहे. महाराजांच्या या इथे जन्मस्थानाच्या अगोदर ही एक मस्जिद आहे. ही मस्जिद 1616 आणि 17 मध्ये निजामशहाने बनवली होती. महाराजांचा जन्म हा 1630 मध्ये झाला होता. त्या अगोदर ही मस्जिद बनवण्यात आली होती. निजामशहाच्या मार्फत ही मस्जिद बनवली होती. हे इथे पाण्याचं कुंड दिसते तुम्हाला. गोड्या पाण्याचं प्रयोजन इथे केलं होतं. मशिदीवरून पुढे येताच हे महाराजांचं जन्मस्थळ तुम्ही इथे पाहू शकता. शिवनेरी किल्ल्यावर जिथे महाराजांचा जन्म झाला होता आणि इथेच तुम्हाला तो पाळणा बघायला मिळेल महाराजांचा. हा तो परिसर जिथे आपले महाराज यांचं बालपण गेलं होतं. आम्ही आता महाराजांच्या जन्म ठिकाणी पोहोचलोय. हे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की महाराजांचं जन्मस्थळ आहे. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली ह्याच गडावर झाला, ह्याच ठिकाणी झाले. आणि त्यावेळचा जो पाळणा आहे तो आपण पाळणा या ठिकाणी आतमध्ये पाहू शकतो. आणि त्यांचं जन्मस्थान आपण आतमध्ये पाहूया. चला. या शिवजन्मस्थानाची ही थोडीशी माहिती तुमच्या समोर घेऊन येतोय. ही ती पुण्य वास्तू जिथे आपल्या महाराजांचा जन्म झाला होता.
शिवरायांची अस्तित्व असणारं ही वास्तू